नमस्कार, मी गायिका सोनाली सुनावणे. आणि मी गणेश भटकर. आमचं एक नवकोरं गाणं तुमच्या भेटीला आलेलं आहे, खुलेआम इश्क, जे सगळीकडे गाजतंय आणि तुम्ही त्याला खूप प्रेम देताय, त्यासाठी थँक यू. गणेशने कंपोज केलं होतं आणि हुक लाईन मी ऐकली होती गाण्याची. जी इनिशियली त्याने फक्त तितकीच कंपोज केली होती. त्याच्यानंतर काही दिवसांनी असं ठरलं, की मी गाणार आहे ते गाणं. सो माझ्यापर्यंत गाणं पोहोचलं, गाणं कंप्लीट झाल्यानंतर, की हे गाणं मी गाते आणि कुणाल गांजाला सर गातायत. तर त्यांचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर सरांचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर माझा आवाज रेकॉर्ड केला गेला आणि खूप स्मूथली गाणं रेकॉर्ड झालं, कारण गाण्याचं जॉनर पण इतका गोड आहे आणि अ, गाण्याचे शब्द, गाण्याचं कॉम्पोजिशन तिथे कुठेतरी सिंगरचं हाफ काम तर तिथे होऊन जातं, कारण कॉम्पोजिशन जेव्हा स्ट्रॉंग असते, जेव्हा तुम्हाला शब्द काय आहेत ते कळतायत आणि ते आवडतायत, तर तेव्हा मग ते आपसुकपणे छान प्रकारे येतं. तसं खुलेआम गाणं रेकॉर्ड झालं. कुणाल सरांचं ऑलरेडी झालेलं होतं, त्यानंतर माझं झालं आणि मग सगळी व्हिडिओची कास्टिंग असेल किंवा शूट असेल, हे सगळं होऊन आता गाणं तुमच्या भेटीला आलंय, तुमच्यापर्यंत पोहोचलंय आणि तुम्ही त्याला छान प्रतिसाद देताय, ते बघून खूप छान वाटतंय. असे भरपूर व्हिडिओज बनवा गाण्यावर आणि अजून जास्त लोकांपर्यंत आमचं गाणं पोहोचवा. गाणं क्रिएटच माझ्याकडून झालं. गाणं जेव्हा बनलं, मग मी जेव्हा हुकलाईन केली होती तेव्हा निलेश दादाला मी ऐकली होती की दादा माझ्याकडे एक हुकलाईन आहे आणि हे गाणं खूप सुंदर होऊ शकतो. सो डोळे झाकून विश्वास ठेवला निलेश दादाने माझ्यावर. एकतर सगळ्यात मोठा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आजच्या डेटला प्रोड्युसर्स खूप कमी आहेत, असं सहज कोणालाही नाही मिळत. सो मला माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला निलेश दादाने की आपण करूया. बोलला, मी बोललो की दादा खूप चांगलं गाणं होईल आणि फक्त हुकलाईनवर अप्रूव्हल मिळाले मला, फक्त हुकलाईनवर, जे की निलेश दादाने मला दिलं. सो गाणं जेव्हा कंप्लीट झालं, जे तुमच्यापर्यंत आता पोचलंय, सो तुम्हीच सांगा ते गाणं कसं झालंय, कसं वाटतंय. आमच्याकडून तर आम्हाला खूप मजा आली, खूप आनंद आहे आम्हाला की गाण्याला न्याय मिळाला सगळ्याकडून. माझ्या पर्सनली मी जेवढा 100% माझे जेवढे दिलेत सगळ्यांकडून 100%च मिळालेत मलाही. सो तो तुमच्यापर्यंत आता पोहोचलेला आहे विथ व्हिडिओ. सो तुम्हाला तो कसा वाटते ते आता आम्हाला कळवा नक्कीच. आम्ही आधीही काम केले आहेत. सो एक्सपिरियन्स मला आधीपासून आहे. सो मला माहीत होतं. तिला सगळ्यात आधी तर मी तिला पाठवलं होतं गाणं. सो ती या प्रोसेसमध्ये आधीपासून होती. सो तिला आम्हाला जेव्हा स्मूथ जाण्यामागचं कारण पण आहे, रेकॉर्डिंग स्मूथ जाण्यामागचं कारण, की तिने आधीपासून ऑडिओ ती ऐकत आले की कसा चालू आहे. ती प्रोसेसमध्ये आधीपासूनच होती. सो त्यामुळे मजा येत होती आणि एक्सपिरियन्स म्हणलं तर एक्सपिरियन्स मजा येते काम करायला तिच्यासोबत खूपच. असं कारण की एकमेव मला अशी माझी फेवरेट सिंगर आहे जिला मी कोणतंही गाणे देऊ शकतो. कोणत्याही जॉनरचं ती गाणं गाते. असं काही पर्सनली फक्त लव्ह सॉन्ग रोमॅन्टिक असेल किंवा नाही असं, तर तिला कोणतंही गाणं सूट करतं असं माझं पर्सनली मत आहे, कारण की मी एक्सपिरियन्स घेतलाय तिच्याकडून. सो मजा येते काम करायला तिच्यासोबत. आम्ही नाही, नव्हतो बॅड शूटला, लक आहे खूप. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही नव्हतो. नंतर जेव्हा आम्ही यांच्या स्टोरीज बघितल्या गाणं कुठे शूट होतं, तेव्हा असं वाटत होतं की अरे आम्ही असायला हवं होतं इथे. पण फायनल आउटपुट जेव्हा बघितलं तेव्हा छानच वाटलं की खूप छान झालं आणि आम्ही लकी समजतो की आम्ही या प्रोजेक्टचा पार्ट आहोत. इतक्या छान ठिकाणी, इतक्या डिवाईन आणि प्युअर ठिकाणी हे गाणं शूट झालं आहे. सो आमची संपूर्ण टीमच लकी आहे त्यासाठी की आम्ही या गाण्याचा पार्ट आहोत. बाकी शूटला आम्ही नव्हतो, पण असतो तर मज्जा आली असती, बरं वाटलं आणि असतं. हे आमचं पहिलं एकमेव असं गाणं आहे ज्यात चेंजेसच नाही. म्हणजे 100% शूट झालं, फायनल झालं आणि त्याच्यातून कोणाचेच चेंजेस नाही आले. इव्हन ऑडिओमधून पण जेव्हा फायनल झाला तेव्हा कोणाचेच चेंजेस नव्हते की चेंज करा. असं असतं प्रत्येक गाण्यामध्ये, असतं की आपण ह्याला नाही जरा बेटर करूया. सगळे सॅटिस्फाईड होते. सगळे 100% पहिल्या अटेम्प्टमध्ये मिळालं आम्हाला. नक्कीच, नक्कीच. लाईनअपमध्ये प्रोजेक्ट येणार आहेत आमचे, ज्यात सोना आणि आम्ही दोघंही असू, जे माझी कंपोजिशन असेल. सो स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. आम्हाला फॉलो करा Instagramवरही. आम्हाला कनेक्टेड राहा. आणि आमचं आत्ता सध्या तरी आम्हाला गरज आहे तुमच्या प्रेमाची. जे गाणं आऊट झालं आहे खुलेआम इश्क, त्याला खूप भरभरून प्रेम द्या, जे तुम्ही देत आहात. पण आणखी ज्यांनी नसेल पाहिलं त्यांनी पहा, आणखी लोकांना शेअर करा आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला कळवा की कसं वाटतं गाणं. येस, नक्कीच.
कुठल्या गावात आहे? तेच गाते झालं लागिरं. मीही थोडंसं गातो. मी गात नाही, मी सिंगर नाहीये, येस, पण मी गातो थोडंसं. झालं. अच्छा, एकत्र गाऊया. चालेल. हुक पासून जॉईन होऊयात ना. हां, हो. झालं लागिर तुझ्या फिरतीच, तुझ्या येना करमना होई असं का बरं. तुझ्या माझ्या फिरतीची चर्चा झाली गावात, खुलेआम इश्क झाला र, खुलेआम इश्क झाला र माझा, खुलेआम इश्क झाला र. थँक्यू.